अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ अविनाश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूया. हा आहे या मुलाखतीचा भाग पहिला. संगीत विश्वाची निर्मिती ही नादातून होते. पुरातन ग्रंथांमध्ये मधुर आणि कर्णप्रिय ध्वनी याच्यासाठी नाद अशी संज्ञा आहे. अशा मधुर नादाचं स्वरांचं ध्वनिमुद्रण करण्याची संधी ज्यांना लाभली असे अविनाश ओक आज आपल्याकडे आलेत. साऊंड इंजिनियर म्हणून 4 दशकांची त्यांची यशस्वी कारकीर्द आहे. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, सुधीर फडके, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पु ल देशपांडे, दमा मिराजदार, भरत दाभोळकर, सुनील गावस्कर अशी कितीतरी मराठमोळी आणि जगभरात प्रसिद्ध अशी व्यक्तिमत्व. तसंच बॉबी तल्ल्यार खान, जगजीत सिंग, शंकर महादेवन, अनुप जलोटा, अबिदा परवीन, प्रीती सागर अशी एक भली मोठी यादी सांगता येईल. ज्यांचा आवाज, ज्यांचा स्वर ध्वनिमुद्रित केला ते साऊंड इंजिनियर अविनाश ओक. नमस्कार. नमस्कार. अत्तर क्षणांचा दरवळ ही आपली मालिका आहे आणि तुमच्या बाबतीत वैशिष्ट्य सांगायचं तर या सगळ्या कलाकारांना, दिग्गजांना तुम्ही फक्त रेकॉर्ड केलं नाही, तुम्ही त्यांना अनुभवलं, त्यांचं निरीक्षण केलं आणि त्यांच्याशी जो काही तुमचा संवाद झाला तो मनात साठवला होता, जो पुढे अनस्पूलिंग मेमरीज या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलात. नादस्मृती उलगडताना हा या पुस्तकाचा मराठी अनुवाद फेब्रुवारी 2023 मध्ये प्रकाशित झाला. अतिशय उत्कटतेने लिहिलेलं असं हे आत्मकथन आहे आणि एक मनोरंजन विश्वाची मस्त सफर या तुमच्या पुस्तकातून घडते. या अत्तरक्षणांचा दरवळ आज आमचे श्रोतेही अनुभवणार आहेत. मुळात या क्षेत्राकडे तुम्ही कसे वळलात तिथूनच आपण सुरुवात करू. हो, तो एक योगायोगच म्हणायला लागेल, कारण मला काही असं मनात नव्हतं की आपण साऊंड इंजिनियर व्हावं आणि गाणी रेकॉर्ड करावी वगैरे, असं काही मनात नव्हतं. आणि मी ॲक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा केला आणि त्याच्यानंतर डिग्री करायची असं ठरवलं होतं. पण त्या पर्टिक्युलर दिवसांमध्ये माझ्या मोठ्या भावाचा एक मित्र प्रदीप दीक्षित म्हणून ते आले होते नागपूरला. आम्ही नागपूरचे. नागपूरला तो आला होता आणि त्यांनी FTI जॉईन केलं होतं ॲज अ स्क्रिप्ट रायटिंगच्या याच्यामध्ये. तर तो मला म्हणाला, अरे तू हे कशाला करतो, ह्याच्यापुढे इंजिनिअरिंग ते 3 वर्ष परत जातीलच आणि मग तू तिथे काय कुठल्या तरी एका औष्णिक वीज केंद्र वगैरे त्याच्यामध्ये मीटर बघत बसणार. तर ते इकडचे मीटर बघ, इथे पण मीटरच असतात आणि वेगळ्या टाईपचं हे इंजिनिअरिंग आहे आणि त्याच्यामध्ये तुला एक आणखी क्रिएटिव्ह पण करता येईल, तर तुला ते करणं आवडणार नाही का? मी म्हटलं आवडेल ना, मला माहितीच नव्हतं हे काय. तर मी म्हटलं करीन ना मी. इतक्या यांनी मी दुसरं काहीच नाही. तिथे इंटरव्ह्यू व्हायचा, आधी रिटर्न टेस्ट व्हायच्या 3 वेगळ्या विषयांच्या आणि खूप म्हणजे एकेकाळेला 25,000 मुलं बसायची आणि 10 मुलं निवडायचं फक्त तिथे. तर त्याच्यात झालं म्हणजे कसं काय झालं ते मला सुद्धा आश्चर्यच वाटतंय. मला की एवढा चांगला गेला नव्हता तो इंटरव्ह्यू, कदाचित दुसऱ्यांचा आणखी खराब गेला असेल असा चान्स आहे. तर त्याच्यात 10 लोकांमध्ये निवड झाली माझी आणि मग ते वेगळं विश्व सुरू झालं. 20-25 हजारातून 10 जणांची निवड आणि त्यातून तुम्ही निवडले गेलात. कशासाठी? तिथे काय असतं, तिथे डिप्लोमा इन सिनेमा देतात. म्हणजे तो सिनेमाचा पूर्ण डिप्लोमा असतो. तर पहिले 6 महिने तुम्हाला सगळं शिकवतात, म्हणजे अगदी एडिटिंग, सिनेमॅटोग्राफी, ॲक्टिंग सुद्धा सगळंच शिकवतात आणि मग 2.5 वर्ष तुम्ही तुमच्या ठरवलेल्या फील्डमध्ये स्पेशलायझेशन करायचं. तर तेव्हा आमच्याकडे ते 6 महिने आम्हाला पूर्ण फिल्म मेकिंगचं सगळं नॉलेज द्यायचे, सगळ्या याच्या विषयातलं. आणि मग 2.5 वर्ष आम्ही ते साऊंड इंजिनिअरिंगचं स्पेशलायझेशन केलं. त्यामुळे जे डिप्लोमा देतात तो डिप्लोमा इन सिनेमा आणि कंसात साऊंड रेकॉर्डिंग, साऊंड इंजिनिअरिंग असं आहे. किंवा सिनेमॅटोग्राफी असेल तर डिप्लोमा इन सिनेमा कंसात सिनेमॅटोग्राफी असा तो डिप्लोमा मिळतो. गव्हर्नमेंटचा आहे ते. म्हणजे ती इन्स्टिट्यूट तेव्हा पूर्ण जगामध्ये 5 इन्स्टिट्यूट होत्या, तर ती आपली एक होती FTI. आणि इतक्या मोठ्या नावाजलेल्या संस्थेमध्ये हा तुम्ही नंतर अभ्यासक्रम पूर्ण केला. होय. आणि मग पुढची वाटचाल कशी सुरू झाली? त्याच्यानंतरचं मुंबई हेच डेस्टिनेशन, दुसरं काही नव्हतंच तेव्हा कुठे. फिल्म इंडस्ट्री दुसरी कुठे नव्हती. ॲक्च्युली खरं म्हणाल ना तर मला जर का असं कळलं असतं की आपल्याला याच्यानंतर फक्त मुंबईतच राहायचं तर मी केलंच रस्ता कोर्स असं खरं म्हणजे. कारण तेव्हा नागपूर आम्हाला असं वाटायचं मुंबईमध्ये कुठे जाऊन राहायचं, काय करायचं ना. पण झाल्यानंतर असं झालं की एक गोष्ट म्हणजे मला तिथे गोल्ड मेडल मिळालं त्या वर्षीचं. तर त्यामुळे आणि माझ्या सरांबरोबर माझा चांगला हे होता, ठकार म्हणून प्रोफेसर होते. तर त्यांनी राजकमलमध्ये मंगेश देसाई म्हणून खूप मोठे त्यावेळेचे रेकॉर्डिंग इंजिनियर ज्याला म्हणतो, मिक्सिंग इंजिनियर, ते फिल्मचं मिक्सिंग करायचे.
तर मला सुद्धा मिक्सिंगमध्येच इंटरेस्ट खूप होता. त्यामुळे मी त्यांना म्हटलं मला एक शिफारस पत्र द्या, म्हणजे मी जाऊन भेटतो त्यांना. तर म्हणे चालेल. मी ते पत्र घेऊन त्यांच्याकडे गेलो. त्यांनी लगेच उद्यापासून जॉईन व्हा. म्हणजे इतकं कॅज्युअल होतं ते. पण मी तिथे जॉईन झालो आणि म्हणजे खूप मला मजा वाटली तिथे तेव्हा, कारण मोठा जो स्टुडिओ होता जिथे मंगेशजी मिक्सिंग करायचे, तिथे त्यावेळेला शोले या पिक्चरचं बॅकग्राऊंड म्युझिक चाललं होतं, रेकॉर्डिंग. R.D. बर्मन आणि त्याचे म्युझिशियन सगळे. आणि ॲक्च्युअली तो म्युझिक रेकॉर्डिंग स्टुडिओ नाही आहे, पण ते करत होते. कारण त्यांनी तिथे म्युझिक रेकॉर्डिंग, पहिलं स्टिरिओ रेकॉर्डिंग सुद्धा म्युझिक मंगेशजींनी केलेलं. जल बिना मछली नृत्य बिना बिजली म्हणून पिक्चर होतं. आपले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी म्युझिक दिलेलं, ते त्यांनी स्टिरिओमध्ये रेकॉर्ड केलं, पहिलं स्टिरिओ रेकॉर्डिंग भारतामधलं. तर त्यांनी मला सांगितलं, अरे तिकडे तर आहेत 2-3 बसेस, तू आता नवीन, तू तिकडे म्हणे डबिंग आहे तिकडे, एक तेलुगू पिक्चरचं डबिंग तिकडे करायला, ते करायला जा. आणि आम्हाला ते फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये इतकं परफेक्ट हे देतात, अजूनही तसंच आहे की आता सुद्धा आपण तिथनं निघालो ना तर इथल्या कुठल्याही स्टुडिओमध्ये आपण काम करायला चालू करू शकतो. तेव्हा सुद्धा तसंच होतं. त्यामुळे मला त्यांनी सांगितलं या स्टुडिओ जाऊन डबिंग करत. बरं, मी डबिंग सुरू केलं. आणि मला बोर झालं, म्हटलं अरे तिकडे एवढं हे चाललंय आपल्याला मिळत नाही, पण तरी मी तिथे काम चालू ठेवलं. आणि ते पण तेलुगू भाषेत. तेलुगू भाषेचं डबिंग होतं. इनफॅक्ट त्या डबिंगमध्येच एक इतका सुंदर अनुभव, म्हणजे अशी आपली एक बाजूला ही असते ना विंडो, तर मी डबिंग करतोय तेवढ्यात विंडोमध्ये ते टिपिकल ती फर कॅप आली, म्हणजे व्ही शांताराम अण्णा आपले, आणि ते बाहेरून बघतायत. आणि मला तेव्हा इतकं असं हे फील आलं की म्हटलं त्यांचा स्टुडिओ, आणि ज्या माणसांनी पहिलं टॉकी पिक्चर, म्हणजे आधीचे सगळे बोलपट त्यांनी पहिलं डायरेक्ट केला, तो माणूस, म्हटलं त्याच्या स्टुडिओमध्ये आपण बसलोय आणि तो बघतोय काय काय चाललंय. इतकं गंमत वाटली मला. आणि मला असं वाटलं ते कदाचित बघायला आले असेल की हा नवीन मुलगा ठेवला काय करतोय की नाही बरोबर, असं काहीतरी असेल. कारण त्यांचं काम अगदी धोरणी आणि भयंकर हे असायचं. ते प्रभातची ती सिस्टीमच होती. किरण शांताराम तर ते मॅनेजर होते. तर मी त्यांना म्हटलं मला ते हे काय कधी मिळेल, मी आपलं टिपिकल मिडल क्लास मराठी हे की मला काहीतरी एक लेटर मिळालं पाहिजे, मग काय अपॉइंटमेंट लेटर आणि काय त्यात पगार वगैरे. तर अरे मिळेल ना, तू काम चालू ठेव, असं ते आपले त्यांनी मला म्हटलं. मग तो मी साधारण माझ्याच वयाची, त्यामुळे आमचं तिथे जरा चांगलं हे जुळलं होतं. तर मग मी आपलं काम करत होतो. एक 10-15 दिवस झाले असतील, आणि असंच इकडे तिकडे वेगवेगळी कामं. ॲक्च्युअल मंगेशजींबरोबर असं काम नाही, आम्ही आपल्या मध्येच जाऊन डोकवायचो त्या स्टुडिओमधून, काय कुठं चाललंय असं सगळं. ॲक्च्युली जेव्हा त्यांनी मला अपॉइंटमेंट लेटर फायनली दिलं, तेव्हा मला ते काही तेवढं हे वाटलं नाही, म्हणजे आर्थिकदृष्ट्या फार. त्यामुळे मग मी त्यांना सांगितलं की मी काय करू शकत नाही पुढे. ते म्हटलं ठीक आहे, इट इज अप टू यू. आणि मी म्हटलं तुम्ही असं करा ना, म्हटलं मला 6 महिने तुम्ही पगारच देऊ नका, मी असंच काम करतो. बरं. आणि मग तुम्ही बघा, तुम्हाला असं वाटलं वर्थ याच्यापेक्षा जास्त, तर मग मला तसं द्या, म्हणजे मला थोडंसं डिसेंट हे मिळेल. तर ते म्हणले, अरे तुला एवढं OT-BT मिळतं, तू काय डिसेंट करलं काय म्हणतोय. आणि खरं म्हणाल तर अगदी तसंच होतं. ओटी वगैरे देते ते इतकं मिळायचं की काही विचारू नका. पण मी म्हटलं नाही, ते नाही, माझ्यात मला किती पगार मिळतो ते टिपिकल आपलं मराठी एक फिक्स इन्कम काय आहे. तर ते म्हणून ते सोडलं मी. पण मला बरंच वर्ष मग असं वाटत राहिलं की आपण उगाच सोडलं, कारण एवढा शिकायला मिळालं. तेवढ्या 15 दिवसात म्हणून खूप शिकायला मिळालं. कारण त्यांचं ते एक स्टाईल जी होती काम करण्याची. आणि तिथे ना कुलदीप सूद म्हणून त्यांचे असिस्टंट म्हणून लागले होते. ते कुलदीप सूद आमच्या FTIचे स्टुडंट, आणि ते सिनियर आमचे खूप. आणि ते मला म्हणाले, आता तू काय करणार आहेस, ते जॉईन करत नाहीस तर. मी म्हटलं काय माहिती नाही, करू काहीतरी. तर म्हणे नाही, आता असं पिक्चर सुरू होत आहे, रोटी कपडावर मकान म्हणून. ते त्यांनी नाव नव्हतं सांगितलं मला म्हणाले VIP इंटरनॅशनल म्हणून मनोज कुमार म्हणून ॲक्टर, त्यांची संस्था आहे, त्यांचं आता पिक्चर सुरू होतं आहे, तुला पाहिजे तर तू जा, तिथे त्यांना एक असिस्टंट पाहिजे. म्हटलं ठीक आहे जातो. आणि म्हणून तिकडे गेलो. आणि त्यांचं असंच झालं, ते कुलदीप सूदनी पाठवलंय का, बरं मग ये कामावर, पुढच्या आठवड्यात शूटिंग सुरू होणार आहे, या दिवशी यायचं तिकडे गोरेगावला. आणि त्यांनी त्या गोरेगावला ते स्टुडिओ होता, मग तिथे मी गेलो आणि जॉईन केलं आणि पूर्ण पिक्चर केलं. म्हणजे डायलॉग रेकॉर्ड करायचे, डबिंग करायची आणि इफेक्ट्स रेकॉर्ड करायचे, आणि ते सगळे एडिटरला द्यायचे. तेव्हा एडिटर हे सगळं जॉईन करायचं वगैरे. आता कसं झालं, आता आपल्याकडे कॉम्प्युटरवर सगळं, साऊंड इंजिनियर सगळं त्याच्या पुढे लावतो, तोच सगळं असेंबल करतो. तसं तेव्हा नव्हतं. तेव्हा त्या एडिटरला आपण मिळतो, साऊंड एडिटर, पिक्चर एडिटर, ते सगळे ते एकच असायचे साधारण. फिल्म त्या एडिटरमध्ये तो सगळं लावायचा, आम्हाला सगळं ते त्यांना द्यावं लागायचं. ते सगळं काम केलं, पण ते एवढं मला एवढं इंटरेस्टिंग वाटलं नाही. मला काहीतरी स्टुडिओमध्ये आपण जॉईन करू असं वाटलं. पण मुळात तुमच्या
तुमच्या घरामध्ये या प्रकारची काही पार्श्वभूमी होती का? कोणी या काहीच क्षेत्रात? काहीच नाही. हां. कोणालाच काहीच माहिती नाही. इनफॅक्ट मी जेव्हा फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये फिल्म आलात. इन्स्टिट्यूट जाणार होतो तेव्हा माझे मामा भुसावळला राहायचे. ते डॉक्टर, तिथले प्रतिष्ठित डॉक्टर भुसावळचे. तर ते मला भेटायला आले स्टेशनवर आणि ते सगळं हे करून तेव्हा फोन बिन काय नाही, पत्रांनी किंवा ह्या ट्रेननी येतोय वगैरे बरोबर ते भेटायला आले आणि मला म्हणाले तू कुठलं काय जॉईन करतोय? म्हटलं हे FTI आहे म्हणून आहे, म्हटलं ते जॉईन करतोय. मग ते काय किती वर्षाचं होतं? म्हटलं 3 वर्षाचा. किती पैसे लागणार? म्हटलं असे तो फार स्वस्त त्या मानाने कोर्स, कारण गव्हर्नमेंटचं असल्यामुळे हे जास्त नव्हतं, फी खूप फी नव्हती. आणि मग म्हणाले ते 3 वर्ष झालं, मग करणार काय? म्हटलं ते करणार नाही. म्हणजे जेव्हा खायचं काय करणार? अच्छा. ते म्हटलं हो तेच करणार. तर मला म्हणाले म्हणजे त्याच्यावर उदरनिर्वाह होऊ शकतो हो, का? त्यामुळे नाच गाण्यावर काय पोट भरतं का असं मला म्हणाले. मी म्हटलं तुम्ही करणार तेच आहे. तर त्यांना आणि माझ्या मामीला काही खरं वाटलं नाही. हे सगळं काय कुणास ठाऊक काय असं करून त्यांनी सोडून दिलं शेवटी मला. पण बाय चान्स आणि आणि घरून देवाच्या तुमच्या कृपेने सगळं आईने बरं. वगैरे? हो, आईनी वगैरे मला एवढं काही केलं नाही. ती म्हणली अरे हा मित्र म्हणतोय तो. मित्र म्हणतोय तर तू जाणारच, पण काय म्हणजे पुढे काय याच्यात काय असतं तिने त्यालाच विचारलं. तर तो म्हणाला हा करेल तेवढा. हा. तर म्हणजे तिथे असं काही हे नाही आहे लिमिट असं. तर कळलं नाही तिला तेव्हा काही. पण माझ्या भावाने मला सांगितलं होतं तुला जॉईन करायचं कर. मी बँकेत नोकरी करतोय आणि तुला जो काय खर्च येईल तो मी 3 वर्ष तुला देईन. हा. मग मी म्हटलं मग चांगलंच आहे की. म्हणजे भावाचा पाठिंबा होता. हा. नागपूरहून पुण्यात आलात आणि पुण्याहून मुंबईत येऊन ही उमेदवारी झाली पहिली 2 ठिकाणी करून तुमची, एक राजकमलमध्ये आणि आणखी एका सिनेमासाठी. हो. पण मग स्थिरावण्यासाठी म्हणजे नेमके पाय भक्कमपणे ठेवायला हे तुम्हाला वेस्टर्न या आउटडोअरचं स्टुडिओमध्ये जे मिळालं. आहे बरोबर. ते मिळालं. करेक्ट. तर तिथे कसे पोहोचलात तुम्ही? हा, तिथे म्हणजे मी जेव्हा हे शूटिंग करत होतो तेव्हा वेगळीकडे जाऊन बघायचोच की बघ अजून कुठे काही मिळत आहे का असं, कारण तिथे एवढं खुश नव्हतो. त्यामुळे तर एकदा मी NCPA म्हणून संस्था आहे, तर ती तेव्हा म्हणजे आत्ता आहे तिथे नव्हती. ती बुलाबाई देसाई रोडवर होती. आकाशगंगा म्हणून एक बिल्डिंग आहे, त्याच्यात तिचं वास्तव्य होतं तेव्हा. आणि तिथे आमचे सिनियर होते DB विश्वास म्हणून, ते तिथे इन्चार्ज होते. तर मला माहीत होतं ते, म्हणून मी तिथे भेटायला गेलो त्यांना. म्हटलं त्यांच्याकडे जागा आहे का त्या. ते टाटाचं NCPA म्हणजे टाटाचं असं होतं. मला कोण सांगितलं अरे टाटा म्हणजे चांगली कंपनी वगैरे. मी अशा तिथे गेलो आणि ते म्हटले अरे मी आत्ताच घेतलंय एका FTIच्या ग्रॅज्युएटला, आणि तो ग्रॅज्युएट म्हणजे माझ्याच आधीच्या बॅचमधला मुलगा होता मनोज शर्मा म्हणून. तर तो पण मला भेटला तिथे. त्यामुळे मी आता जॉईन केलं. म्हटलं गुड, म्हटलं आता म्हणजे मी दुसरीकडे बघतो. तर तेव्हा त्यांना एकदम लक्षात आलं. ते म्हणले अरे एक स्टुडिओ आहे इकडे फाउंटनला, जास्त करून ते ॲडव्हर्टायझिंग वगैरे करतात बरं का. म्हणजे तिथे फिल्म वगैरे नाही. तिथे तुला हिरोईन बिरोईन कोणीच भेटत नाहीत. म्हटलं मला हिरोईन कशाला पाहिजे, मला चांगलं जॉब पाहिजे. म्हणे गुड, मग तू तिकडे जा, त्याला भेट. त्यांनी मला सांगितलंय. तर मी म्हटलं भेटतो, पण पत्ता बी त्यांना म्हणे इथूनच फोन कर. तेव्हा काय मोबाईल वगैरे नसायचे ना, तेव्हा त्यांच्याच फोनवरून मी फोन केला वेस्टर्न आउटडोअर या कंपनीमध्ये, आणि तो पण त्यांनीच मला दिला. अरे हा फोन नंबर आहे. मग ते दमन सूद जे तिथे त्यांनी 1 वर्ष आधी त्यांनी जॉईन केला होता तो. तर ते मला म्हणाले अरे मैं कब से ढूंढ रहा हूँ, तू तेरे को कैसे कॉन्टॅक्ट करू. कारण तेव्हा असं कॉन्टॅक्ट करणं नसायचंच. आम्ही शिकून इथे आल्यानंतर कॉन्टॅक्ट कुठे करायचं आणि काय. त्यांनी तुमच्याबद्दल ऐकलं होतं? हो, ऐकलं होतं. म्हणजे कसं की FTI मध्ये ना 2 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला काय म्हणतात त्याला, एक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये इंटर्नशिप टाईपचं पाठवायचं. तर ते मला मी त्यांच्या तेव्हा बॉम्बे साऊंड सर्व्हिस म्हणायचं प्रभादेवीला आणि राजकमल, तर दोन्हीकडे मी जाऊन आलो होतो. त्यामुळे मी तिथे ओळखतो, तिथले पण ओळखतो, यांना पण ओळखतो. ते म्हणले अरे मैं तो कब से तेरे को ढूंढ रहा हूँ, पास हो गया. म्हटलं मी म्हटलं तू, म्हटलं मैं आना चाहता हूँ. अरे अभी आ जाओ. म्हटलं को कैसा ॲड्रेस वगैरे सांगितलं मला. मी गेलो तिकडे आणि ते म्हणले व्हेरी गुड, चलो अभी जॉईन कर लो. म्हटलं कब से, अभी से म्हणे. अभी से, लेकिन मेरा वहाँ पे कॉन्ट्रैक्ट है असं असं. तर ते म्हणले अरे कॉन्ट्रैक्ट भूल जाओ, कुछ नहीं, फिल्म वाला ऐसा कुछ नहीं होता, भूल जाओ. आणि पण तरी मी जाऊन सांगून आलो त्या लोकांना किंवा मी आता येत नाही एवढं. पण इकडे सुरू केलं, ते सुरूच झालं. त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की इथे आम्ही अमृतवाणी म्हणून एक प्रोग्राम करायचो. मफतलाल म्हणून कंपनी होती. वेगळे वेगळे सिंगर्स वेगळ्या वेगळ्या लँग्वेजमध्ये
डिव्होशनल सॉंग्स ते गायचे भक्तिगीतं. आणि भक्तिगीतं, आणि त्यांचं मध्ये मध्ये कॉमेंट्री असायची आणि त्यांना जॉईन करून ते 15 मिनिटाचा प्रोग्राम असायचा. त्याची ऑडिओ म्हणजे ऑल इंडिया रेडिओची सगळी जी केंद्र होती त्या सगळ्या केंद्रांमध्ये पाठवायला म्हणून ते प्रोग्राम ते करावं लागायचं. अरे त्याच्या बिगिनिंगला अनाउन्समेंट असायची 15 मिनिट्स रेडिओ प्रोग्राम फॉर दिस वगैरे, त्याच्यानंतर 15 सेकंडचा गॅप वगैरे बरोबर, आणि मग त्याच्यानंतर सुरू करायचं वगैरे, असे ते सगळे कॉप्या काढायचे. आम्ही 15 का 16 स्टेशनसाठी करायचो. बरं. तर ते आम्ही त्या दिवशी चालू होते काम, तर तो म्हणला चलो मैं समझाता हूँ ऐसे, तुम करो इसके आगे, तू वो वाला तू कॉपी तुम मारो, मैं इधर में करता हूँ. मग मी तेव्हा काम सुरूच केलं. पण मग अशा प्रकारे तुम्ही आकाशवाणीशी सुद्धा जोडले हो, गेलात त्या जोडलेला काळात. नक्कीच. कारण तेव्हा मी खूप आकाशवाणी, कारण तेव्हा टीव्ही ॲडव्हर्टायझिंग नव्हतं आणि रेडिओ ॲडव्हर्टायझिंग खूप, त्यामुळे आम्ही रेडिओ ॲडव्हर्टायझिंग इतकं करायचो, रेडिओवरचे स्पॉन्सर्ड प्रोग्राम करायचो. हा. टेक इट फ्रॉम मी म्हणून बॉबी तेलार खान प्रोग्राम करायचे इरेस्मिकचा. त्याच्यानंतर कोहिनूर गीत गुंजार म्हणून होतं, तर अजित सेठ म्हणून होते ते करायचे. त्याच्यानंतर नेरोलॅक संगीत बहार म्हणून मंजू सिंग म्हणून एक या होत्या ॲक्टर्स होत्या, तर दूरचित्रवाणीला पण तर त्यांचा तो प्रोग्राम होता, ते पण आम्ही करायचो. सगळं म्हणजे गंमत होती तेव्हा. ते असे रेडिओ प्रोग्राम करायचे, त्याचे कॉप्या काढायच्या सगळ्या बरोबर त्या, कारण ऑल इंडिया रेडिओला ते अगदी बरोबर लागायचं. मग त्याच्यामध्ये जर का काही नॉईस असेल किंवा टक असेल तर तिथून टायमिंग सुरू व्हायचं, आणि तो टायमिंग एक्झॅक्ट 15 मिनिटं 14 मिनिट्स 45 सेकंड्स वगैरे असला तर ठीक असं. आजही रेडिओचं वेळेच्या बाबतीत फार काटेकोरपणे काम चालतं. आणि पण मग पहिलं तुम्हाला गाणं असं कोणतं रेकॉर्ड करण्याची संधी मिळाली? ॲक्च्युली म्हणाल ना तर मला खरंच आत्ता सध्या आठवत नाही की मी स्वतः काय कुठलं रेकॉर्ड केलं असेल, पण मला क्लासिकल परफॉर्मन्स मी एक केलेला मला अगदी आठवतोय. तो म्हणजे गंगूबाई हंगल या म्हणजे प्रख्यात विख्यात गायिका, त्यांचा मी अल्बम रेकॉर्ड केला. तो मला पहिला अगदी आठवतोय. अरे वा. मला वाटतं 79 मध्ये वगैरे असेल. पण गाणी बाकी प्रायव्हेट अल्बम्स किंवा हे सगळं आम्ही रेकॉर्ड करायला सुरुवात केली होती. आणि गाणं म्हणाल ना तर अमोल पालेकरांचं एक पिक्चर होतं आक्रीत म्हणून, त्याच्यातली गाणी सगळी मी रेकॉर्ड केली होती. ते मला आता आठवते. ते बरं 80 मध्ये असेल किंवा 81 मध्ये असेल. त्यांनी आमच्याकडे बाकी त्यांचं थोडासा रुमानी हो जाय म्हणून एक होतं, अनकही म्हणून होतं, असे ते सगळ्यांची गाणी आमच्याकडे रेकॉर्ड केली होती. त्यातलं हे स्पेशली ज्ञानियांचा राजा गुरु महाराज हे मला अजूनही आठवतंय, रवींद्र साठेंनी गायलेलं. तर ती इनिशियल रेकॉर्डिंग आपण म्हणतो ती ही होती. मला असं एक्झॅक्टली हे गाणं पहिलं असं आठवत नाही, पण भरपूर गाणे केले, भरपूर म्हणजे. कारण मी मगाशी नुसती नावं सांगितली ती सुद्धा किती गायक, किती मोठमोठे कलाकार ज्यांचं गाणं ध्वनिमुद्रित करण्याची संधी तुम्हाला मिळाली. आणि ती देवाची कृपा आहे आमच्यावर, कारण आमच्या स्टुडिओमध्ये हे सगळे लोक यायचे. कारण तेव्हा आमच्या रेकॉर्डिंग स्टुडिओ सारखा दुसरा स्टुडिओ नव्हता. वी वेअर लाईक काय आपण म्हणतो मोनोपॉली सारखं होतं आमचं. आणि त्यामुळे खूप 3-3 महिने स्टुडिओ बुक असायचा. आणि प्रायव्हेट अल्बम्स आपण म्हणतो ज्याला, ते गझल्स म्हणा किंवा क्लासिकल इंडियन म्हणा, इंडियन क्लासिकल तर इतकं केलं मी की कोणीच केलं नसेल असं मी म्हणू शकतो. कारण त्याच्यानंतर रेकॉर्डिंग बंद झाली. रेकॉर्डिंगचे अल्बम निघणं, सीडीज निघणं, आता ते सगळं सिंगल एक एक गाणं असं होतं. त्यामुळे तेव्हा ते खूप आम्ही करायचो. खूप आय वॉज लकी मी म्हणतो. आणि खरं म्हणाल तर मला फिल्म इंडस्ट्रीमध्ये आलो म्हणजे या इंडस्ट्रीमध्ये मला मिक्सिंग करायचं होतं RR. कारण मी त्या इंटर्नशिपमध्ये मी बघितलं होतं हे रेकॉर्डिंग दोन्हीकडे होत होतं कसं करायचं ते. तर मला त्याच्यात खूप इंटरेस्ट होता. पण जॉईन मी केलं फायनली वेस्टर्न आउटडोअर, आणि तिथे सगळं म्युझिक रेकॉर्डिंग केलं. तर आयुष्यभर म्युझिक रेकॉर्डिंग केलं. आणि ॲक्च्युली मला ते खरं करायचं होतं. म्हणजे आपण असं म्हणतो की नियतीने काय लिहून ठेवलं आपल्याला कळत नाही, तसं आहे ते. म्हणजे आपण ठरवलेलं एक असतं पण घडतं दुसरंच. पण ते चांगलं घडलं तर अर्थातच त्याचा आनंद आणि समाधान हे अगदी. मला खरोखरच मी देवाचे आभार मानतो की मला ह्या सगळ्या लोकांमध्ये आणून ठेवलं त्यांनी, आणि मी इतके सगळ्या लोकांचे यांचे रेकॉर्डिंग करू शकलो. ह्या वेस्टर्न आउटडोअरमध्ये तुमचं शेड्यूल कसं असायचं? रोजचा दिनक्रम कसा असायचा? दिनक्रम म्हणजे सकाळी 10 वाजता चालू करायचं आणि बंद करायचं काहीच टाईम नाही केव्हाही. अच्छा. दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता वगैरे पर्यंत आमचं चालायचं रेकॉर्डिंग. असं खूप हे असायचं. आणि पर्टिक्युलरली प्रायव्हेट अल्बम्स असायचे तर त्याला टायमिंगचं काही नसायचं. ते अल्बमवाले आपल्यानुसार आपल्या यांनी रेकॉर्डिंग करायचे त्यांच्या वेळेनुसार त्यांच्याप्रमाणे. आणि एक रेकॉर्डिंग झाल्यानंतर ते बुकिंग जे करायचे ना ते सांगायचे की आपण आमचा ना 8 तासात होऊन जाईल, आणि ते त्याचं व्हायचं नाही. मग ते पुढे चालू राहायचं आणि आम्ही 8 तासानंतर दुसऱ्या कोणाला बुकिंग दिलेलं असायचं. तर त्यामुळे ते सगळं पुढेच होत राहायचं. त्यामुळे परत बंद करायचा टाइम काहीच नसायचा असं. पण मग
तुम्ही म्हणाला तसं 3-3 महिने आधी स्टुडिओचं बुकिंग होत असे. करेक्ट. तुमच्या कामाचं स्वरूप काय काय असायचं? म्हणजे रेकॉर्डिंग आणि एडिटिंग, मिक्सिंग सगळं की काय सगळं. काय? हो, म्हणजे असं असायचं की आधी तर मी तुम्हाला म्हटलं त्याप्रमाणे इनिशियली सगळं आमचं ॲडव्हर्टायझिंगचं असायचं. हां, रेडिओ जाहिरातींचं. रेडिओ ॲडव्हर्टायझिंग आणि स्पॉन्सर्ड प्रोग्राम्स त्यांचे. आणि ते सगळे कामाच्या बरोबरीने मग हळूहळू आमच्याकडे प्रायव्हेट अल्बम्सचं रेकॉर्डिंग सुरू झालं. हां. आणि ते प्रायव्हेट अल्बम्समध्ये म्हणजे आपलं शास्त्रीय संगीत ते खूप अल्बम आमच्याकडे रेकॉर्ड झाले, गझल्स झाल्या. आणि मग हळूहळू फिल्म्सचं रेकॉर्डिंग व्हायला लागलं. पहिले आपल्या मराठी, गुजराती किंवा हरियाणवी वगैरे अशा फिल्मचं रेकॉर्डिंग व्हायचं. आणि मग हळूहळू हिंदी फिल्मचं रेकॉर्डिंग व्हायला लागलं. असं ते जी चढती बाजणी आपण म्हणूया टप्प्याटप्प्याने. टप्प्याटप्प्याने असं झालं. सगळ्या गोष्टी बरोबरीने चालू होते. हां, हां. म्हणजे ॲडव्हर्टायझिंग चालूच होतं. हं, हं. रेडिओच्या तर टी व्ही ॲडव्हर्टायझिंग आलं. मग टी व्ही ॲडव्हर्टायझिंगचं पिक्चर बरोबर करायचं, म्हणजे त्या Match झालं व्हिडिओ बरोबर पाहिजे मॅच ते. करून ते चालवायचं आणि त्याच्याबरोबर म्युझिशियननी वाजवायचं, असं बिचं ते सगळं चालायचं. आणि तेव्हाच प्रायव्हेट अल्बम पण होते बरं. आणि तेव्हाच या फिल्म्स पण होत्या. असं सगळं एका पॅरलली वेळेला व्हायचं. सुरू होतं. मला सांगा, त्या काळात तंत्रज्ञान इतकं प्रगत नव्हतं. आता तर म्हणजे प्रत्येक म्युझिशियन वेगवेगळं वाजवतो, गायक स्वतंत्रपणे गाऊन जातो, वादक निराळा वाजवतो आणि मग त्याचं मिक्सिंग केलं जायचं. पण त्या काळात सगळं एका वेळेला होत असे आणि त्यामध्ये कुणाची एखाद्याची चूक झाली तरी पुन्हा सगळं परत करायचं. हां. हो, अगदी बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगेन की तो काळ थोडा आधीचा. म्हणजे मी जेव्हा तिथे त्या इंडस्ट्रीत प्रवेश केला तेव्हा आमच्याकडे सुद्धा एक सिंगरसाठी केबिन होतं वेगळं. त्याच्यात डुएट असेल तर दोघं सिंगर उभे राहायचे आणि बाहेरचा एरिया जो होता तो पूर्ण वादक असायचा. आणि ते वादक आम्ही वेगळे रेकॉर्ड करायचो आणि हे वेगळे रेकॉर्ड करायचो. अच्छा. टू स्टार्ट विथ आमच्याकडे 2च ट्रॅक होते. तर एका ट्रॅकवर पूर्ण म्युझिक आणि एका ट्रॅकवर सिंगर्स बरं. असं असायचं. पण म्हणजे वादकांचं रेकॉर्डिंग स्वतंत्रपणे व्हायचं नाही, तेव्हाच म्हणजे एकाच वेळा एकाच वेळेला पण व्हायचं. 2 ट्रॅक. 2 ट्रॅकच फक्त. मग त्यानंतर ट्रॅक वाढत चालले. हो. त्या ट्रॅक वाढत चालल्यामध्ये म्हणजे जसं 4 ट्रॅक झाले. मग क्वार्टर इंच टेपच, म्हणजे जी टेपची विड्थ तेवढीच होती, त्या 4 ट्रॅक झाले. स्पूलिंग अनस्पूलिंग म्हटलंय ते म्हटलं स्पूल टेपवरती रेकॉर्डिंग. टेपवर सगळं रेकॉर्डिंग व्हायचं. मग पुढे हाफ इंचवर 8 ट्रॅक असं रेकॉर्डिंग व्हायला लागलं. बरं. म्हणजे ते सिनेमे मला आठवतात, ते लेकिन म्हणून पिक्चर होता, हां. लता मंगेशकरांनी प्रोड्यूस केला होता हो. तो. आणि रुदाली म्हणून होता गुलजार सरांचा वगैरे. असे ते सगळे आम्ही रेकॉर्डिंग केले ते त्या हाफ इंच 8 ट्रॅक या फॉर्मॅटवर. म्हणजे त्याच्यामध्ये 8 ट्रॅक असायचे पॅरलली. आम्ही वेगळं रेकॉर्डिंग करायला लागलो. आधी सगळेच्या सगळे म्युझिशियन एकाच ट्रॅकवर करायचो. मग म्युझिशियन सगळे एकत्रच वाजवायचे, फक्त त्यांचे जे आपण असं म्हणूया ग्रुप करून, म्हणजे रिदमवाले वेगळे, फ्लूट किंवा त्या टाईपचे ते वेगळे, म्हणजे ज्याला आपण म्हणू मेलेडीवाले. मेलेडीवाले ते वेगळे, आणि असं कोरस वेगळे आणि व्हॉइस वेगळे, असं ते वेगळं करायला लागलो. आणि त्याच्यानंतरचं हे असं झालं की आमच्याकडे फायनली 2 इंच 24 ट्रॅक असा एक फॉर्मॅट झालं. म्हणजे ज्याच्यामध्ये 2 इंचची टेप, विड्थची टेप असायची, त्याच्या 24 ट्रॅक पॅरलल रेकॉर्ड व्हायचे. अच्छा. मग तेव्हा ग्रुप्स वेगळे करायला लागले. तेव्हा तोपर्यंत काय झालं, बरेचसे म्युझिक डायरेक्टर होते, ते आपलं बेसिक जो स्केलेटन रिदम आहे तो रेकॉर्ड करून आणायचे. प्रोग्रामिंग म्हणजे आपण तो कॉम्प्युटरमधनं बनवणं असं. आणि मग तो आपल्या टेपवर टाकायचा आणि त्याच्या अगेन्स्ट सगळे म्युझिशियन्स रेकॉर्ड करत जायचे. आणि त्यांचे ग्रुपमध्ये पहिल्यांदा इंडियन परकशन रेकॉर्ड, म्हणजे आपण जे म्हणतो चामड्या वाद्य, जी सगळी तबला, ढोलक वगैरे वगैरे. त्याच्यानंतर मग गिटार्स आणि हे स्ट्रिंगवाले जे सगळे असायचे, बेंजो, सितार बितार सगळे. त्याच्यानंतर मग सुशीर वाद्य म्हणजे फ्लूट आणि हे कॅरेनेट वगैरे, ते सगळे असे ते सगळे ग्रुपनी यायचे. मग व्हायलिन्स यायचे, ते एकदम 40 लोक व्हायलिनवाले एकदम वाजवणारे असे. मग कोरस यायचे 20 मेल 20 फिमेल, अशा टाईपची पार्टनी ते आम्ही 2 ट्रॅक स्टिरिओ त्यांचे घेत पूर्णच्या पूर्ण 24 ट्रॅक ऑलमोस्ट भरून जायचे. मग सिंगर आले की सिंगर सुद्धा एक वेगळ्या ट्रॅकवर. कारण असं व्हायचं की सिंगर्स जे आहेत ते म्हणजे 2 सिंगर असतील तर ते एका वेळा यायचे नाहीत. एक यायचा, त्याच्यानंतर दुसरा यायचा. म्हणजे जे डुएट आपण म्हणतो ते डुएट मग व्हायचं, आधी एक एक्स्ट्राच गायचे, पण ते ट्रॅक वेगळा करावा लागायचा. तर असे ते 24 ट्रॅक भरल्यानंतर मग त्यांचं मिक्सिंग करायचं पूर्ण प्रॉपर लेवल्स घेऊन, असं ते रेकॉर्डिंग व्हायचं. आणि ते ऑलमोस्ट आम्ही स्टुडिओ बंद झाला तोपर्यंत आम्ही तेच करायचो, तशा टाईपचं रेकॉर्डिंग करायचो. मल्टी ट्रॅक तुम्ही म्हणताय हे या प्रकारे सुरू झालं. पण त्यामुळे मग चुकलं तर रिटेक होणं हा प्रकार कमी झाला का? नाही, रिटेक म्हणजे सगळ्यांना रिटेक व्हायची गरज नाही. मग
कारण आपण पार्टवरच रेकॉर्ड करतोय, त्यामुळे एखाद्याने कुठे चूक केली असेल तर त्याचा तेवढाच पार्ट आपण घेऊ शकायचो. असं इव्हन पूर्ण गाणं सुद्धा एका याच्यात रेकॉर्ड करायची जरूर नसायची. आपण जिथपर्यंत ओके त्याच्या पुढे घेऊ शकायचो असं. आणि गाणं सुद्धा सिंगर्स ते जे यायचे म्हणजे गायक लोक, त्यांचं आपण एका सलग ट्रॅकमध्ये पूर्णच्या पूर्ण कंटिन्युअस गाणं घ्यायची अशी आवश्यकता नसायची. कारण थोडंसं एवढं बरोबर आलं तर ठीक आहे, याच्यानंतर मग दुसरं घेऊ असं व्हायचं. सांगीतिक दृष्ट्या सुद्धा आव्हानात्मक आणि तांत्रिक दृष्ट्या सुद्धा, नाही का? कारण ते गाणं अगदी. संगीताच्या Yes. सुरांच्या दृष्टीने पण ते योग्य झालं पाहिजे बरोबर आणि तांत्रिक दृष्ट्या सुद्धा ते त्याचा मेळ नीट बसला झालं पाहिजे. पाहिजे. बरोबर. हे आव्हान कशा प्रकारे पेललं जायचं? हो, म्हणजे तेव्हा आपल्याला असं असायचं ना की आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या हातात पूर्ण कंट्रोल असायचा. म्हणजे आम्ही त्याला सांगितलं की आपण हे परत घ्यायला पाहिजे, किंवा आपल्याला एवढ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, ह्या म्युझिशियनला याला आपण थोडं मागे घेऊन मग परत एक टेक करूया, फक्त त्यांचा. बाकी सगळ्यांचं ओके आहे वेगवेगळ्या ट्रॅक्सवर, फक्त त्यांच्या ट्रॅकवर फक्त घ्यायचं आहे, तर ते होऊ शकायचं. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणतो प्रिसिजन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे अगदी करेक्ट, अचूकता यायला लागली हळूहळू. आणि त्यामुळे तुम्ही बघाल की त्याच्यानंतरची म्हणजे 1990sच्या नंतरची जी सगळी गाणी आहेत तिच्यामध्ये अशा टाईपची चूक काही नाही आहे. व्हेरस आधीच्या याच्यामध्ये असायचं थोडी चूक. कोणी म्हणजे काहीतरी थोडंसं काहीतरी खपला झालं, पुढे आता इतके टेक झाले तर राहू दे, आता हा टेक ओके असं. कारण त्यांना टेक सगळ्यांना एकदम वाजवावं लागायचं. तर हे आव्हान होतं. पण मग कधी काही अशा गमती व्हायच्या की नाही रेकॉर्डिंग करत असताना? हो, ह्या पर्टिक्युलर आता मी जे तुम्हाला सांगितलं की गाणं आपण पार्टमध्ये घ्यायला लागलो, त्याच्याचबद्दल मला एक आशा दीदींची एक मला तुम्हाला आठवण सांगायची आहे. ती म्हणजे 85 वगैरेचा असा काळ असेल, 84-85 मध्ये, म्हणजे 85 साली वगैरे. तेव्हा त्या आमच्याकडे आल्या होत्या एक गाणं रेकॉर्ड केलं, हिंदी गाणं होतं. मला आता एक्झॅक्ट आठवत नाही ते गाणं, पण काहीतरी हम तारो से खेलेंगे असं काहीतरी एक होतं, आणि छपन जगमोहन म्हणून म्युझिक ते होते. आणि आम्ही ते दीदींनी नेहमीप्रमाणे रिहर्सल करून टेक एकदम एका दमात घेऊन टाकला, फुल टेक. अच्छा. आणि आमच्याकडे 8 ट्रॅक होते, 7 ट्रॅक म्युझिक झालं होतं. आता एकच ट्रॅक फक्त दीदींसाठी होता, आशा दीदींसाठी. तर तो म्हणजे आता तो झाला म्हणजे ओके असं. जर का त्याच्यात काही प्रॉब्लेम झाला तर तो इरेज करावा लागणार आणि परत घ्यावा लागणार असं होतं. तर त्या गायल्या आणि मस्त छान, सगळ्यांना खूप आवडलं. अरे वा वा, छान छान झालं. तर तेव्हा दीदींनी आतून मला खूण केली की अरे ते परत एकदा घ्यायचं आहे म्हणून. तर मग सगळ्यांनी काय झालं, काय घ्यायचं आहे? नाही, सेकंड अंतरामध्ये ना ते दुसरी लाईन मला जरा बरोबर घ्यायला पाहिजे, गाणं परत घ्यायला पाहिजे. तर सगळेजण म्हटले अरे ते सेकंड अंतरामधलं फक्त एक लाईन घ्यायची, तर दीदी सगळ्याच्या सगळं कशाला घेत आहेत? तर मी पण म्हटलं हो ना, असं काही घ्यायची गरज नाही. मग तू जा मराठीमध्ये सांग त्यांना. मला माहिती होतं की ते मला सांगतात, मी काहीतरी गडबड असेल पण माहिती नाही, मी गेलो ती सांगायला. त्यांना सांगितलं दीदी तुम्ही ते सेकंड अंतराचं ते तेवढंच लाईन घ्या ना, म्हणजे काय प्रॉब्लेम, किंवा सेकंड अंतरा गावं तर, म्हणजे तो सगळं गाणं गायची जरूर नाही. तर त्या म्हणाल्या हो का, म्हणजे कसं काय करतात तुम्ही? मी म्हटलं नाही, मी तुम्हाला आधीचं म्हणजे इंटरलूड म्युझिक जे येतं दुसऱ्या अंतराच्या आधी ते वाजवीन, म्हणजे तुम्ही दुसरा अंतरा गा, दुसऱ्या अंतरा गा. हे काय एवढं सिम्पल आहे का ते? तुम्हाला काय वाटलं? म्हटलं आता मला वाटलं की सगळेजण तर करायचे. म्हटलं असेल. म्हटलं काय झालं? अरे अविनाश, तुम्हाला गाणं म्हणजे काय तेच कळलं नाही. ते म्हटलं म्हणजे काय? हे बघा, गाणं म्हणजे एक पूर्ण कंटिन्युअस थॉट असतो. त्या थॉटप्रमाणे आपण त्याचं एक्सप्रेशन द्यायचं असतं, त्याच्यात शिरावं लागतं तुम्हाला. त्यामुळे ते तुम्ही बिगिनिंगपासून जेव्हा तुम्ही 1, 2, 3, 4 आम्ही ऐकतो तेव्हा मला जरा हे येतं की हा आता आपल्याला गाणं म्हणायचं आहे, आता ओके टेक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर ते जे इंट्रोडक्शन म्युझिक वाजतं पहिलं, ते त्याच्यामुळे आम्ही रेडी होतो तो मुखडा गायला. त्याच्यानंतर मग एक इंटरल्यूड म्युझिक दुसरं येतं, त्याच्यानंतर आम्ही अंतरा पहिला म्हणतो, मग दुसरं म्युझिक येतं, त्यानंतर अंतरा 2 म्हणतो. ते म्युझिक स्पेशली त्याच्याकरता बनवलं असतं की त्या म्युझिक ऐकल्यानंतर आम्हाला त्याप्रमाणे उचलायचंय तिथून. असं ते केलेलं असतं. ते काय असं एकदम काही येणं हे आहे का तुम्हाला? म्हणजे तो एक सिंगल कंटिन्युअस थॉट आहे, तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं बरं, तर तुम्ही आतमध्ये जा आणि बिगिनिंगपासून लावा गाणं. 1, 2, 3, 4 सगळं मला ऐकलं पाहिजे, आणि मी पूर्ण गाणं म्हणणार आहे. तुम्हाला ते काय पंच काय म्हणतात ते तुम्ही करा, आणि सगळं गाणं. आणि मग माझा असिस्टंट मला असा पुढे विचारतो की आता करू का पंच बिगिनिंग टेप चालू झाल्याबरोबर? तुम्ही म्हटलं तर त्या म्हणल्या तर कर म्हटलं. तर आणि हे सगळे प्रोड्युसर अरे इतना अच्छा गायचा, असं झालं त्यांचं. पण मग ते एक परत इरेज झाला, पहिला त्यांनी गायलेला आणि दुसरा झाला त्याच्यावर, आणि त्यात त्यांना जे काय करायचं होतं ते केलं, आणि बाकी सगळं तर बरोबरच गायलं परत. आम्हाला परत आमच्यासाठी तो पण टेक ओकेच होता. पण आता त्याच्यानंतर मी बघतो की एखादं जरी
चुकून कोणाच्या रेकॉर्डिस्टच्या एखादं जरी लाईन इरेज झाली किंवा झालं तर केवढं तांडव करतात आजकालचे हो. आर्टिस्ट की अरे मेरा बहुत अच्छा था यार तूने क्या कर दिया वगैरे असं विसर. पण पण इथे त्यांनी त्यासाठी अख्खं गाणं पुन्हा गायलं आणि ते म्हणले तुम्ही पंच करा तिकडे करा, मी गाते पूर्ण. आणि मग ती एक मला मिळालेली धडा सवय आहे होती. हा. हो अगदी धडा आहे. 1973 साली तुमची साऊंड रेकॉर्डिंगची कारकीर्द सुरू झाली आणि त्यानंतर 1980-85 म्हणजे एक साधारण 10 वर्षांनंतर आशाताईंबरोबर घडलेला हा प्रसंग तुम्ही आम्हाला सांगितलात. आणि खरोखरच म्हणजे कुठचीही कलाकृती ही परिपूर्ण कशी होऊ शकते याचं हे मोठं उदाहरण ठरावं. होय. आत्ता तुम्ही हा किस्सा आशाताईंचा सांगितलाच आहे, तर आजच्या आपल्या अत्तरक्षणांचा दरवळ या मालिकेच्या पहिल्या भागाची सांगता आपण त्यांनीच गायलेल्या आणि तुम्ही ध्वनिमुद्रित केलेल्या अशा एका गाण्याने करूया. होय. अनकही चित्रपटातलं हे गाणं आहे, ते आपण ऐकू शकतो. तर या गाण्याने आपण सुरेल सांगता करूया आजच्या भागाची. आणि पुढच्या भागातही अविनाश ओक आपल्यासोबत असणार आहेत. साऊंड रेकॉर्डिंगच्या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांनी अनुभवलेली मोठमोठी माणसं त्यांच्याविषयी अधिक जाणून घेऊया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. अत्तर क्षणांचा दरवळ या मालिकेत ध्वनिमुद्रण तंत्रज्ञ अविनाश ओक यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. हा होता या मुलाखतीचा भाग पहिला. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.